आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा कसं नाही. एक मिनिट आपल्या रॅलीला ऐका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की अख्ख्या भारतामधून एसटीसाठी मोर्चा निघालेला आहे. बाकी कुणी काय गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण की आमची शांततेची रॅली आहे. आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा. मागच्या 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय जजांनी त्या खंडपीठाने 6 वर्सेस 6 जजेसने असा निर्णय दिलेला आहे. या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या 59 जातीमध्ये अबकडप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जजेस असं आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या अटीमध्ये आणलं पाहिजे, यांना नॉन क्रिमिलियरची अट लागू केली पाहिजे. असं दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या SC समाजाला SCमध्ये असणाऱ्या 59 जातीचं एकतर वर्गीकरण करायचं, पुन्हा दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलियरमध्ये आणायचं. याचा अर्थ असा होतो, एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं. ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे. सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या SCला अर्थात शेड्यूल कास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे. त्यामुळं आज देशभरामध्ये संबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे. आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही संबंध भारतातले शेड्यूल कास्टचे जवळपास 1100 जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत की आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये वटहुकूम काढावा, तो आदेश रद्दबातल करण्यात यावा. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे. आर्टिकल 124(4) प्रमाणे या 6 न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांच्या द्या SC STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करा व वर्गीकरण करा हा मुद्दा हे करून काही कुणाची मागणी नव्हती SC आणि ST वर्गाची, तरी सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीचा वर्गीकरण करण्याचं धोरण केलं. या गोष्टीचा आम्ही निषेध करून म्हणून आज 21 रोजी पूर्ण भारत बंद आहे.